गेल्या आठवड्याभरापासून तापमानाचा पारा वाढलाय। वाढलेल्या गरमीमुळे तुम्ही सुद्धा हैराण झालेला असाल। जेवढा धुवाधार पाऊस झेलला आणि त्याच तीव्रतेने ऑक्टोबर हीट झेलण्यासाठी तुम्ही मनाची तयारी केली असेलच, पण जरा थांबा। आता गरमीची नाही तर थेट थंडीची तयारी करा, कारण देशात यंदा सर्वाधिक थंडीचा सामना करावा लागणार आहे। आपण पाहूयात। ऑक्टोबर हीट विसरा, आता थेट थंडीची तयारी करा। देशात 110 वर्षातली सर्वाधिक थंडी पडणार। हिमालयाचा 86% भाग बर्फानं व्यापलेला आहे। येत्या काही दिवसात भारतात थंडीचं प्रमाण वाढणार आहे। विशेषतः उत्तर भारतात हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि इतर डोंगराळ भागामध्ये तापमानात विशेष घट होईल। पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांनाही नेहमीपेक्षा जास्त थंडीचा सामना करावा लागेल। हिमालयाचा 85% भाग हा बर्फानं व्यापलाय, ज्यामुळे भारतात थंडीचं प्रमाण वाढणार आहे। साधारण डिसेंबर ते जानेवारी महिन्यात हिमालय बर्फानं व्यापला जातो, पण यंदा ऑक्टोबर महिन्यातच म्हणजे जवळपास 2 महिने आधीच ही प्रक्रिया झाली आहे। गेल्या 110 वर्षात तिसऱ्यांदा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे उत्तर भारतात तापमान 3 ते 4 अंश सेल्सिअस पर्यंत खाली येऊ शकतं। मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये तापमान आताच 15 अंशांवर आहे। येत्या काही दिवसात तापमानाचा पारा आणखी खाली घसरेल असा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवलाय। महाराष्ट्रात देखील थंडीचं प्रमाण वाढणार आहे। नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी महाराष्ट्रातनं परतीचा प्रवास पूर्ण केलाय। काही भागात अवकाळी पावसाची शक्यता असली तरी थंडी लवकरच सुरू होणार आहे। ला निनोच्या प्रभावामुळे हवामानावर विपरीत परिणाम होताना दिसतोय। थोडक्यात सांगायचं तर ला निना म्हणजेच प्रशांत महासागरातील थंड पाण्याचा प्रभाव। यामुळे समुद्रातील थंड पाणी पृष्ठभागावर येतं, ज्यामुळे भारतात जास्त पाऊस, हिमवृष्टी आणि थंडी वाढते। ला निनामुळे यंदाच्या पावसाचं वेळापत्रक पूर्णपणे बिघडलंच होतं। शिवाय देशभरात अतिवृष्टीनं हाहाकार माजवला होता। आता ला निनाच्या प्रभावामुळे हिमालयात वेळेआधीच हिमवृष्टी आणि थंड हवामान झालंय। त्यामुळे यंदाचा हिवाळा हुडहुडी भरवणारा ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।